मावळ लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यासाठी काल महायुतीतील सर्व घटक पक्षांनी मिळून एक पत्रकार परिषद आयोजित केली होती। मात्र त्यामध्ये पिंपरी चिंचवड मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले जे आहेत ते गैरहजर होते। नक्की ते गैरहजर का होते या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत शहराध्यक्ष सचिन चिखले आहेत। भाऊ, काय सांगाल, तुम्ही काल जे आहेत ते काल गैरहजर होता, काय नक्की कारण आहे? महायुतीच्या बैठकीला तुम्ही उपस्थित नव्हता। एकीकडे राज ठाकरेंनी बिनशर्त असा पाठिंबा जो आहे तो महायुतीला दिलेला आहे। काल महायुतीची पत्रकार परिषद होती आणि त्यांचा कॉल सुद्धा आला होता, परंतु महायुतीचे जे मावळ लोकसभेचे उमेदवार श्रीरंग बारणे त्यांच्याशी माझा संवाद झाला होता की बरोबर 10 ते 2 वाजेपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पिंपरी चिंचवड शहराची एक बैठक होती आणि त्यानंतर लगेच दुपारी 3 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पुणे कार्यालयामध्ये जे पिंपरी चिंचवड शहराचे प्रभारी आहे गणेश अप्पा सातपुते, रणजितदादा शिरोळे आणि किशोर भाऊ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहरामध्ये कार्यकारिणीची बैठक होती। त्या बैठकीला असल्यामुळं कालच्या पत्रकार परिषदेला आम्ही अनुपस्थित होतो। नक्कीच, मात्र श्रीरंग बारण्यांकडून सांगण्यात आलं की काल तुमची पुण्याची बैठक जी होती ती 4 वाजता होती, मात्र मेळावा जो होता किंवा यांची जी पत्रकार परिषद होती 11:30 वाजता होती। पुण्यातली बैठक 4 वाजता असली विसंगती कशी? तुमच्याकडून एक विधान येते, त्यांच्याकडून एक विधान येते, नक्की नाराज आहे का काय येत तुम्ही? नाही, नाराज होण्याचं काही कारण नाहीये। दुपारी 2 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पुणे पक्ष कार्यालयामध्ये मनसेची बैठक होती कार्यकारिणीची आणि त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड शहराची बैठक ही पिंपरी चिंचवड शहरामध्ये सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत बैठक असल्यामुळे आम्हाला काल पत्रकार परिषदेला उपस्थित राहता आलं नाही। परंतु कोणत्याही प्रकारची शंका कुशंका मनात आणण्याचं कारण नाही। आदरणीय राजसाहेबांनी सांगितलेलं आहे की मावळ आणि शिरूर असू द्या, या दोन्ही भागामध्ये महायुतीला पाठिंबा दर्शवलेला आहे आणि आदरणीय राजसाहेबांनी सांगितल्यानंतर शंका आणण्याची काय मनामध्ये कारणच नाहीये। दोन्ही उमेदवारांना पाठिंबा आहे, दोन्ही उमेदवारांचं काम करायचंय। काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये आदरणीय राजसाहेबांनी सांगितले की भारतीय जनता पक्ष असेल किंवा महायुतीचे जे उमेदवार असतील आणि मनसेचे जे काय कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, त्यांच्यामध्ये संवाद साधण्यासाठी एक पदाधिकारी नियुक्ती करणार आहे। त्याची आज किंवा उद्या म्हणजे घोषणा होईलच आणि त्या घोषणेनंतर सर्व कार्यकर्ते पदाधिकारी कामाला लागतील। मनसैनिक प्रचारात कधी उतरतील? आता म्हणजे प्रत्यक्ष प्रचार जो सुरूच आहे आता, म्हणजे स्वतः कधी उतरतील मनसैनिक? त्यावर कालच बैठकीमध्ये चर्चा झाली। एवढ्या 2 दिवसामध्ये किंवा आज किंवा उद्या या 2 दिवसामध्ये भारतीय जनता पक्ष असेल किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, महायुतीचे जे काही उमेदवार असतील आणि मनसेचे जे काही पदाधिकारी असतील त्यांच्यामध्ये संवाद साधण्यासाठी आदरणीय राजसाहेबांकडून पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे। ते आदरणीय राजसाहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले। कदाचित आज किंवा उद्या त्यांची घोषणा होईल आणि त्या घोषणेनंतर लगेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी आणि मनसैनिक उमेदवारांच्या कामाला लागतील। नक्कीच आपण पाहिलं तर महायुतीच्या प्रचाराची सुरुवात जी आहे ते लवकरच जी आहे ती मनसैनिक करतील, अशा प्रकारची जी माहिती जी आहे ती आपल्याला शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्याकडून देण्यात आली आहे। मात्र काल झालेल्या महायुतीच्या पत्रकार परिषदेत मनसेच्या शहराध्यक्षांनी दांडी मारल्यानंतर मोठ्या प्रमाणात जे आहे ते चर्चेला उधाण आलं होतं। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।